मागच्या काही महिन्यांपासून एकामागून एक ड्रग्सच्या फॅक्टऱ्या समोर आल्यात। त्यामुळे महाराष्ट्राचा उडता महाराष्ट्र झाल्याचं चिंताजनक चित्र दिसतंय। बघूयात या ड्रग्स फॅक्टऱ्यांवरील कारवायांच्या सिलसिल्यावरचा हा सविस्तर रिपोर्ट। नाशिक, सोलापूर, संभाजीनगर, पालघर आणि आता पुण्यात एकामागून एक ड्रग्स फॅक्टऱ्यांचा पर्दाफाश होतोय। त्यामुळे महाराष्ट्र आता ड्रग्स निर्मितीचं हब बनलंय का हा प्रश्न उपस्थित होत असतानाच इथं तयार होणाऱ्या ड्रग्सनं महाराष्ट्रालाच नव्हे तर जगाला विळखा घातलाय हे स्पष्ट झालंय। कारण इथं तयार होणारं ड्रग्स देशासह परदेशात विक्री होत असल्याचं तपासात समोर आलंय। 1 ऑक्टोबर 2023 या दिवशी ससूनच्या गेटवर तब्बल 2 कोटींचं ड्रग्ज जप्त झालं। त्यामुळे एकच खळबळ माजली। औषधोपचार घेण्यासाठी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातून ससूनमध्ये गरजू रुग्ण येतात। या रुग्णालयाच्या गेटवर ड्रग्ज सापडण्याचं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडत असतानाच रुग्णालयात उपचार घेत असलेला कैदी तिथूनच ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं। ललित पाटील नावाच्या या ड्रग्ज माफियानं उपचाराच्या नावाखाली ऐशोआराम करत चक्क रुग्णालयालाच रॅकेटचा अड्डा बनवल्याच्या बातमीनं आणखी मोठा धक्का दिला। त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा ललित पाटील तिथून निवांत चालत चालत पसार झाला। त्यानंतर या प्रकरणात काय काय घडलं, कसं मुंबई पोलिसांनी ललितला कर्नाटकातून जेरबंद केलं, त्याच्या साथीदारांना आणि मैत्रिणींना कसं ताब्यात घेतलं, या रॅकेटचा कसा पर्दाफाश झाला, या सर्व घडामोडींचा महाराष्ट्र साक्षी आहे। या सर्व घटनाक्रमानंतर महाराष्ट्राभोवती पडलेला ड्रग्सचा विळखा सैल झालाय असं वाटत असतानाच पुन्हा एका रॅकेटचा पर्दाफाश झालाय। पुणे पोलिसांनी कुरकुम MIDCतल्या अर्थकेम लॅबोरेटरीवर छापा मारला। या कारखान्यात औषध निर्मिती आडून MD निर्मितीचा गोरखधंदा सुरू होता। कारखान्याच्या मालक अनिल साबळेसह दोघांना बेड्या ठोकत 1-2 नव्हे तर तब्बल 1100 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं। हा अनिल साबळे नेमका कोण आहे हे पाहूयात। अनिल साबळे श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी आहे। साधारणपणे मागील 15 वर्षांपासून कुरकुम MIDCत अर्थकेम लॅबोरेटरीज ही कंपनी चालवतो। MIDCतल्या या कंपनीत बाईकवरून ये-जा करायचा। महागड्या 4चाकी गाड्या आहेत। मागच्या 4 ते 5 वर्षात दुचाकी ते मर्सिडीज असा थक्क करणारा प्रवास साबळेंचा आहे। ही प्रगती त्यानं ड्रग्ज निर्मितीतून साधल्याचा अंदाज वर्तवला जातोय। त्याच्या कंपनीतून तब्बल 1400 कोटी रुपयांचा मेफेड्रॉनचा साठा जप्त झालाय। या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पुणे पोलिसांनी दिल्ली, सांगलीच्या कुपवाडामध्ये कारवाई करत कोट्यावधींचं ड्रग्ज जप्त केलंय। एकूणच ललित पाटील ड्रग्ज प्रकरणानंतर सुरू झालेला सिलसिला अजूनही सुरूच आहे। मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज साठ्यासह काही आरोपींना ताब्यात घेतलं होतं। पोलिसी खाक्या दाखवत त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर ससूनमधून पळालेला ललित पाटील ड्रग्ज निर्मितीत भागीदार असलेला त्याचा भाऊ भूषण पाटील यांचं कनेक्शन उघड झालंच। नाशकात राजरोसपणे सुरू झालेल्या ड्रग्ज फॅक्टरीचा धक्कादायक खुलासा झाला। 5 ऑक्टोबर 2023ला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी नाशिक पोलीस गार्ड झोपेत असताना शिंदे गावामध्ये मोठी कारवाई केली। या कारवाईच्या दरम्यान तब्बल 150 किलो MD ड्रग्ज ताब्यात घेत पहिल्यांदाच ड्रग्जचा कारखाना थाटल्याची बाब महाराष्ट्राला माहीत झाली आणि या कारवाईनंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली। या कारवाईच्या नंतर ज्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा आणि त्याचा भाऊ भूषण पाटीलचा हा कारखाना असल्याची बाब समोर आल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होऊ लागले। ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या अनुषंगानं तपास करत असताना आधी मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी आणि नंतर नाशिक पोलिसांनी ते ड्रग्जचे कारखानेच उद्ध्वस्त केले आणि या कारवाईच्या दरम्यान आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागलंय। तर यामध्ये अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। नाशिक पोलिसांना थांग पत्ता न लागलेल्या या कारखान्याचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला। त्यानंतर अवघ्या 10 दिवसात मुंबई पोलिसांनी सोलापुरात ड्रग्जचा दुसरा कारखाना सील केला। सोलापूरच्या मोहोळ चिंचोळी MIDC मध्ये हा कारखाना सुरू होता। MIDCतल्या कारखान्यात सुरू झालेल्या या ड्रग्ज निर्मितीनं खळबळ माजली होती। सोलापूर जिल्ह्यात देखील MD ड्रग्ज बाबत जे मोठं रॅकेट आहे ते देखील समोर आलं होतं। या रॅकेटमध्ये मुंबई क्राईम ब्रँच त्याचबरोबर नाशिक पोलीस आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांनी MD ड्रग्जचे कारखाने जे आहेत ते देखील उद्ध्वस्त केले होते। या दरम्यान या सर्व पोलिसांकडून जे आहे ते कोट्यावधी रुपयाचं MD ड्रग्ज
आणि कोट्यावधी रुपयाचा जो कच्चा माल आहे तो या पोलिसांनी जो आहे तो जप्त केला होता आणि मोठी कारवाई जी आहे ती सोलापूरमध्ये केली होती। या दरम्यान सोलापूर जे आहे ते एक MD ड्रग्सचं केंद्र बनतं आहे की काय असं चित्र असतानाच फयाज शेख नावाच्या या रॅकेटमधील सर्वात मोठे आरोपीला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कलबुर्गी या ठिकाणाहून अटक केली आहे। त्यामुळं हे रॅकेट आहे जे आहे ते कुठेतरी थांबते की काय असं चित्र सध्या तरी आहे। या कारवाईनंतर अवघ्या 2च दिवसात पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या नाशकातील ड्रग्ज फॅक्टरीचा मालक ललित पाटीलला चेन्नईतून बेड्या ठोकल्या। मुंबई पोलिसांनी ड्रग्ज निर्मितीचे 2 कारखाने सील केले। मुंबई पोलिसांसह नाशिक आणि पुणे पोलिसांचा सुद्धा समांतर तपास सुरू होता। त्याच वेळी गुजरात पोलिसांच्या अहमदाबाद गुन्हे शाखेनं DRIच्या पथकासोबत संभाजीनगरात धडक दिली। वाळूंज MIDCत सुरू झालेल्या ड्रग्जच्या कारखान्यांवर कारवाई करत जितेश कुमार हिनोरिया आणि संदीप कुमावतला बेड्या ठोकल्या। त्यावेळी आरोपी जितेश कुमारनं स्वतःवर धारदार शस्त्रानं वार करून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता। त्या दोघांना बेड्या ठोकत पोलिसांनी तब्बल 250 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं होतं। 22 ऑक्टोबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुजरात पोलिसांच्या अहमदाबाद गुन्हे शाखेने आणि DRIच्या पथकाने पैठण MIDC येथील महालक्ष्मी इंडस्ट्रीज आणि कांचनवाडी येथील एका आलिशान बंगल्यात छापा टाकत तब्बल 250 कोटी रुपयांचे 44 किलो अंमली पदार्थ तसेच तो तयार करण्यासाठी असलेला 250 कोटी रुपयांचा कच्चा माल जप्त करत यामध्ये 2 आरोपींना गुजरात पोलिसांनी अटक केली होती। जितेश कुमार हिहोरिया आणि संदीप कुमावत असे या 2 आरोपींची नावे होती। या आरोपींना अटक केल्यानंतर जितेश याने बाथरूममध्ये जात खिडकीच्या काचेने गळ्याची आणि हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता। तर दुसरा आरोपी संदीप हा पोलिसांच्या ताब्यात आहे। मुंबईलगत असलेल्या पालघरच्या मोखाड्यात ड्रग्ज फॅक्टरी सुरू असल्याची माहिती मीरा भाईंदर पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती। ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनी चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीनं पोलीस सुद्धा अवाक झाले। त्यांनी कसून तपास केल्यानंतर फार्म हाऊसवरच्या या फॅक्टरीचा पर्दाफाश झाला। पोलिसांनी त्या फार्म हाऊसवर छापा मारत आरोपीच्या मुसक्या आवळत कोट्यवधींचं साहित्य जप्त केलं। मोखाड्याच्या फार्म हाऊसवर तब्बल 36 कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला होता। मीरा भाईंदर गुन्हे शाखेकडून वसईमधून एकाला अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती। या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलं असून यामुळे मोखाड्यातील ग्रामीण भागामध्ये देखील ड्रग्जचे धागेदोरे असल्याचं ध्येय आता समोर आलं आहे। मोखाड्यातील एका बंद फार्म हाऊसवर मागील अनेक महिन्यापासून ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचा आरोप देखील आता स्थानिक नागरिकांकडून करण्यात येतोय। खोपोलीतल्या धेकू गावालगत बनवण्यात येणारं ड्रग्ज JNPT बंदरातून परदेशी पाठवलं जायचं। याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा मारत 1-2 नव्हे तर तब्बल 174 किलो ड्रग्ज जप्त केला। या छाप्यामध्ये जवळपास 85 किलो MD ड्रग हे हस्तगत केलं होतं, जप्त केलं होतं आणि या कारवाईमध्ये 3 जणांना त्यांनी त्यात अटकही केली होती। त्यानंतर त्या 3 जणांकडे सखोल चौकशी केल्यानंतर पुढच्या 2 दिवसात आणखीन एक गोडाऊन त्याच विभागात असलेलं त्यांना सापडलं आणि त्या गोडाऊनमध्ये जवळपास 175 कोटीचं ड्रग पुन्हा मिळून आलं। असं जवळपास 325 कोटीचं ड्रग खोपोली पोलिसांनी या मोठ्या कारवाईमध्ये हस्तगत करून जवळपास 5 जणांना या कारवाईमध्ये अटक केली होती आणि या ड्रग्जचं जे काही कनेक्शन आहे ते परदेशात असल्याचंही उघड झालं होतं। सध्या चौकशी सुरू आहे आणि हे 5ही आरोपी सध्या जेलमध्ये आहेत। आरोग्याची काळजी घेणं हे डॉक्टरांचं कर्तव्य असतं, पण रुग्णसेवेची शपथ घेतलेल्या नूर चौधरी या डॉक्टरनं चक्क घरातच लॅब थाटली होती। संशोधनाच्या नावाखाली त्यानं ड्रग्ज निर्मितीचा कारखानाच थाटला होता। या कारखान्यात तयार होणारं MD नावाचं विष तो मुंबापुरीत पसरवत होता। मुंबईतील मालाड येथे मालवणी पोलिसांनी 10 जानेवारी रोजी ड्रग्सची एक मोठी कारवाई केली होती। या कारवाईत पोलिसांनी सर्वप्रथम एका आरोपीला ड्रग्सचा साठा विकत असताना अटक केलं।
अटक केलेल्या आरोपीला जेव्हा चौकशी दरम्यान विचारलं की त्यांनी हा ड्रग्सचा साठा कुठून विकत घेतला, तेव्हा त्यांनी सांगितलं की कांदिवली येथील चारकोप परिसरातील इस्लाम कंपाऊंडमधून त्यांनी हा ड्रग्सचा साठा विकत घेतला. जेव्हा पोलिसांनी चारकोप परिसरातील इस्लाम कंपाऊंडमध्ये छापा टाकला तेव्हा त्यांना देखील धक्का बसला, कारण त्या इस्लाम कंपाऊंडमधील एका घरामध्ये ड्रग्सचा कारखाना हा सुरू होता. महत्त्वाचं म्हणजे हे जे संपूर्ण जो ड्रग्सचा साठा होता तो डार्कनेट सर्व इतर सोशल मीडिया माध्यमाच्याद्वारे हा तो संपूर्ण जो त्याचा साठा आहे तो विकत होता. या संपूर्ण कारवाईमध्ये पोलिसांनी एक आरोपीला अटक केली आहे, तसंच जवळपास 1 कोटीहून अधिकचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. ललित पाटील पासून सुरू झालेलं महाराष्ट्र आणि ड्रग्ज फॅक्टरीचं कनेक्शन आता सांगलीपर्यंत येऊन ठेपलंय. पुणे ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना ही माहिती मिळाली होती. येथील स्वामीमळा या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे. त्या ठिकाणी आम्हाला जवळपास 140 किलो MD ड्रग्ज मिळून आलेलं आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत 280 कोटी ते 300 कोटीपर्यंतची आहे. कोट्यावधीचं ड्रग्ज जप्त करत तिघांना बेड्या ठोकल्यात. तुरुंगात झालेल्या ओळखीतून सांगलीचा ड्रग्ज रॅकेटशी संबंध आला. चक्क मिठाच्या पॅकिंगमधून हे ड्रग्ज विकलं जात असल्याचं या छाप्यानंतर समोर आलंय. पुण्यातील ड्रग्जचं कनेक्शन आता सांगलीतील कुपवाडपर्यंत येऊन पोचले. कुपवाडमध्ये तब्बल 300 कोटी रुपयांचं 140 किलो MD ड्रग्जचं पुणे क्राईम ब्रँचने जप्त केले. याचबरोबर अयूब मकानदार याच्यासह तिघांना पुणे क्राईम ब्रँचने आता सध्या ताब्यात घेतला आहे. अयूब मकानदार हा एरोडा कारागृहामध्ये असताना त्याची अन्य काही संशयितांसोबत ओळख झाली होती. यातूनच पुण्यामध्ये निर्माण केलेलं MD ड्रग्ज त्याने पुण्यातील संशयिताकडून घेऊन ते कुपवाडमधील स्वामी मळ्यामध्ये साठा करून ठेवला होता. अयूब मकानदार याने घेतलेलं ड्रग्ज तो कोठे पाठवणार होता, तसेच ते पुढे कोणाला देणार होतं, याचा आता पुणे क्राईम ब्रँचकडून तपास केला जातोय. पोलिसांच्या छाप्यात वारंवार जप्त होणारा ड्रग्ज साठा, ड्रग्जच्या फॅक्टऱ्या, यामुळे झटपट श्रीमंतीसाठी सुशिक्षित ड्रग्ज निर्मितीचा व्यवसाय करतायत. तर या ड्रग्जच्या विळख्यात महाराष्ट्राची सुशिक्षित भावी पिढी येऊ लागली. ही बाब खूपच गंभीर आहे. अनेक संसार उद्ध्वस्त करून स्वतःचा संसार सुखाचा करू पाहणाऱ्या ललित पाटील, अनिल साबळे यांच्यासारख्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कायद्याच्या पिंजऱ्यात उभं करायला हवं. दुसरीकडे नशेच्या आहारी जाणाऱ्यांना रोखण्यासाठी समुपदेशन करत सगळ्यांना अलर्ट करायला हवं. तरच भावी पिढीचं आरोग्य, देशाचं भविष्य सेफ राहील. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.